तर नमस्कार. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत 9वे हप्ते वितरण सध्या टप्प्याने सुरूच आहे. भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सध्या चालूच आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजून हप्ते वितरण झाले नाही. हे टप्प्याटप्प्याने हप्ते वितरण होणार आहे. महा डीबीटी पोर्टल डीएक्टिव्ह होतं ते ॲक्टिव्ह देखील झालेलं आहे. परंतु या योजनेच्या अंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की 9वे हप्ते वितरण अजून देखील आले नाही. हप्त्याची जी रक्कम आहे ती फक्त 2000 रुपये आहे. परंतु अजून देखील हप्ते वितरण का नाही झाले. 9वे हप्ते वितरण जे आहे ते डीबीटी पोर्टल किंवा डीबीटी जी डीएक्टिव्ह होती ती सध्या ॲक्टिव्ह झालेली आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण चालू आहे. डीबीटी ॲक्टिव्ह झालेले आहे. जिल्ह्यांमध्ये एका दिवशी 9वे हप्ते वितरण करता येणार नाहीये. म्हणून महाराष्ट्र शासनाने जिल्हा-वाईज टप्प्याटप्प्याने हप्ते वितरण सध्या चालू ठेवलेले आहे. काही दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे ज्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा लाभ आलेला आहे त्या देखील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ते वितरण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी होणार आहे. 2000 रुपये इतका तुमचा हा लाभ असणार असून 9वे जे हप्ते वितरण आहे ते पुढील काही 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती येऊन जाईल. वितरणाची जी रक्कम असणार आहे ती 2000 रुपये इतकी असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे हप्ते वितरण होणार आहे ते तुम्हाला बँक खात्यावरती डायरेक्ट डीबीटी पोर्टलद्वारे सादर केले जाणार आहे. म्हणजे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत. हे रक्कम आहे 2000 रुपये फक्त. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 9वे हप्ते वितरण तुम्हाला येणार आहे की नाही मी तुम्हाला एक प्रोसेस देखील सांगतो. महा डीबीटी पोर्टलवरती जायचं आहे. स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. अशी लिंक असलेला मोबाईल नंबर म्हणजे मोबाईल नोंदणी क्रमांक तो टाकायचा आहे. त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन होईल. OTP व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला कॅप कोड भरून तुम्हाला यामध्ये माहिती प्रविष्ट करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला बँक तपशील पाहण्याचा आहे. त्यामध्ये तुमच्या अधिकृत पोर्टल म्हणजे डीबीटी पोर्टल सध्या ओपनच आहे. परंतु तुमच्यावर अकाउंटवरती पैसे जमा झालेत की नाही आहेत ते तुम्हाला पाहण्यासाठी तुमचे बँक खाते मोबाईलची लिंक असणे गरजेचं आहे. आधार कार्ड नंबर बँक खात्याची लिंक असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर या सर्व गोष्टी असतील तर तुम्हाला टेक्स्ट देखील मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत लाभ आलेला आहे की नाही हे देखील समजून जाईल. तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. बघा भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये हे हप्ते वितरण चालू आहे. म्हणजे जिल्हेवाईज हप्ते वितरण केले जात आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत पीएम किसान योजनेचा जर तुम्हाला हप्ता वितरण आला असेल किंवा तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ आलेला असेल त्याच्याच सारखे म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ते जे आहे ते तुम्हाला तुमच्या खात्यावरती येऊन जाईल. फक्त थांबायचं आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावरती हप्ते वितरण होऊन जाईल. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला 9वे हप्ते वितरण येऊन जाईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. धन्यवाद.